नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वशीकरणासाठी समोर असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी, आपल्याकडे असणारे जे अट्रॅक्शन पॉवर आहे म्हणजे आकर्षण क्षमता जी आहे ही दुपटीने वाढवण्यासाठी, तुम्ही म्हणाल ती व्यक्ती तुमची होण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे. बऱ्याच वेळा असं होतं की समोरची व्यक्ती आपल्याला किंमत देत नाही, समोरची व्यक्ती आपल्याशी नीट बोलत नाही. आपण एखाद्या व्यक्तीवरती खूप प्रेम करतो, पण तीच व्यक्ती आपल्याला सोडून जाते, तीच व्यक्ती आपल्याला रडवते, आपला अपमान करते. कधी कधी ही व्यक्ती आपल्या जवळची असते, आपल्या घरातली असते, तर कधीतरी ती आपल्या नात्यातली असते. कितीतरी पती आणि पत्नी मी असे बघितलेले आहेत की ज्यांचे पटतच नाही. खूप प्रयत्न करतोय, ॲडजस्ट करतोय, ताई मुलांसाठी सहन करतोय, पण आमचं काही पटत नाही. बघा, तुमच्यात असणारे मतभेद दूर करण्यासाठी पतीने पत्नीचं सगळं काही ऐकून घेण्यासाठी आणि पत्नीने पतीला किंमत देण्यासाठी आज मी अशी एक वस्तू सांगणार आहे जी फक्त तुम्हाला तुमच्या जिभेवर किंवा तुमच्या तोंडात ठेवायची आहे. ही एक वस्तू तुम्ही तुमच्या तोंडात ठेवली, तुम्हाला सांगते, तुम्ही ज्या व्यक्तीशी बोलाल, ज्या व्यक्तीच्या नावाने हा उपाय कराल, ती व्यक्ती तुमची होईल. ती व्यक्ती तुमच्याकडे खेचून येईल, ती व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल. तुमच्यात असणारे गैरसमज दूर होतील, तुमच्यात असणारी भांडणं असतील, राग असेल, काही असेल, ते सगळंच्या सगळं संपेल. आत्ता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे, हा उपाय कुठल्याही दिवशी, बघा आठवड्यातील कुठल्याही दिवशी करता येणार आहे. 2 उपाय सांगते, दोघांपैकी कुठलाही एक करा, शक्य असेल तर दोघांपैकी 2 करा. पहिला उपाय जो आहे हा शक्यतो सकाळ किंवा संध्याकाळच्या वेळात करा. तुम्हाला काय करायचं आहे तर मोजून 7 अख्खे फुलवाले लवंग घ्यायचे आहेत. ज्याला अख्खे फुलं असतात, शाबीत फुलं असतात, असे लवंग 7 लवंग घ्यायचे. एका छोट्या प्लेटमध्ये एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आणि तुम्हाला घ्यायची आहे थोडीशी हळद, सुकी. आपण जेवणामध्ये जी हळद वापरतो, प्युअर हळद असते तीच हळद घ्यायची. घरातील देवघराच्या समोर किंवा कुठल्याही निवांत शांत ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे. आता जे लवंग तुम्ही घेतलेले आहेत त्यातील पहिलं लवंग उजव्या हाताच्या या 2 बोटांमध्ये घ्यायचं, अंगठा आणि हे बोट 2 बोटांमध्ये पकडायचं. थोडीशी हळद आपल्या समोर ठेवायची आणि त्या हळदीमध्ये त्या लवंगाचं फूल बुडवायचं, फक्त फूल बुडवायचं. थोडीशी चिमूटभर हळद लागली त्या लवंगाला, बस झालं. फूल तिथून उचलायचं, पुन्हा आपल्या बोटात ठेवायचं. ज्या व्यक्तीसाठी हा उपाय करायचा आहे त्या व्यक्तीच्या नावाने, म्हणजे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं, सौरभ 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 3 वेळा फुंक. समजा तुम्ही तुमच्या पत्नीसाठी करताय, पतीचं नाव आहे ग्रीष्मा, ग्रीष्मा 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 3 वेळा फुंक. ज्या व्यक्तीसाठी हा उपाय करताय त्या व्यक्तीचं 3 वेळा नाव घ्यायचं, 3 वेळा फुंक मारायची आणि समोर ठेवलेल्या लाल कापडावरती ही लवंग ठेवायची. पुन्हा दुसरी लवंग उचलायची, पुन्हा त्याचं फूल हळदीमध्ये बुडवायचं, पुन्हा सांगितल्या पद्धतीने त्या व्यक्तीचं नाव घेऊन 3 वेळा फुंक मारायची आणि ही लवंग पुन्हा त्या कापडावर ठेवायची. अशा 7च्या 7ही लवंगा एक एक करत, अभिमंत्रित करत तुम्हाला समोर ठेवलेल्या कापडावर ठेवायच्या आहेत. शेवटी कापडाला गाठ मारायची आहे. कापडाची एक छोटीशी पुडी तुम्हाला तयार करायची आहे. आता तयार केलेली जी पुडी आहे ही तुम्हाला स्वतःवरून 7 वेळा अशी अँटी क्लॉकवाईज ओवाळायची आहे. कारण तुम्ही तुमच्यातली अट्रॅक्शन क्षमता वाढवताय, तुम्ही समोरच्या व्यक्तीला तुमच्याकडे अट्रॅक्ट करताय, म्हणून तुम्हाला तुमच्यावरून स्वतःवरून 7 वेळा ही पुडी जी आहे ही अशी ओवाळून घ्यायची आहे. बघा, या पद्धतीने मागून पुढे येईल, मागून पुढे येईल, अशा पद्धतीने 7 वेळा ओवाळायची. ओवाळल्यानंतर तुम्हाला ही पुडी तुमच्याजवळ ठेवायची आहे. 24 तास जेव्हा हा उपाय कराल तिथून 24 तास ही पुडी, 7 लवंगांची अभिमंत्रित तंत्रमंत्र केलेली पुडी तुम्हाला तुमच्यासोबत ठेवायची आहे. 24 तास पूर्ण झाल्यानंतर ती पुडी खोलायची आहे. त्यातलं एक लवंग तोंडात ठेवायचं आहे. ते गिळायचं नाही, चावायचं नाही, खायचं नाही, काहीच नाही, फक्त तोंडात ठेवायचं आणि ज्या व्यक्तीसाठी हा उपाय करताय त्या व्यक्तीशी बोलायचं. भले ती व्यक्ती शिव्या देईल, ओरडेल, तुमचं पटत नसेल, काही पण असेल, तुम्ही ऐकून घ्या, पण त्या व्यक्तीशी बोला. तुम्ही 1 सेकंद बोललात तरी खूप आहे. बघा, 1 सेकंद बोललात तरी खूप आहे.
फोनवरती बोलला तरीही चालेल, पण त्या व्यक्तीशी तुम्हाला काहीही करून कन्व्हर्सेशन करायचं आहे आणि त्याच्यानंतर बोलल्यानंतर तुम्हाला ती लवंग तोंडातून बाहेर टाकायची आहे. त्याची जी लाळ आहे ती सुद्धा तुम्हाला बाहेरच फेकायची आहे. थोडीफार जर गेली पोटात चालेल, पण शक्यतो बाहेर टाकण्याचा प्रयत्न करा. आता 7 लवंगा ज्या आहेत, 1 लवंग झाली की बाकीच्या ज्या राहतील तसं तुम्ही त्या काही दिवसांमध्ये 8 दिवसात, 4 दिवसात, 3 दिवसात जसं तुम्ही त्या व्यक्तीशी बोलायचा प्रयत्न कराल तसं एक लवंग तुम्हाला ती संपवत जायची आहे. 15 दिवसाच्या 7च्या 7ही लवंग तुम्हाला संपवून टाकायच्या आहेत. तुम्हाला सांगते 15 दिवसांमध्ये, फक्त 15 दिवसांमध्ये जो रिझल्ट आहे तो तुमच्या समोरच आहे. ज्या व्यक्तीच्या नावाने हा उपाय केला होता ती व्यक्ती पूर्णतः तुमच्या वशमध्ये असेल. बघा, लवंग हे वशीकरणासाठी अत्यंत पॉवरफुल मानलं जातं आणि हळद ही अट्रॅक्शन पॉवर म्हणजे आकर्षण क्षमता वाढवण्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते. सगळ्यांनाच माहिती आहे, कुठलाही छोटा मोठा कार्यक्रम असेल हळदीपासून सुरू. एखाद्याला जखम झाली हळद लावतो, जेवण बनवायचे छान रंग हवा आहे हळद टाकतो, लग्नाचा कुठलाही विधी असेल पहिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम लग्नाच्या आधी हळद लावतो. म्हणजे हळद हे आपल्या शास्त्रामध्ये प्रत्येक कार्यात अत्यंत प्रभावी मानलं जातं. हळद आणि लवंग दोघांची युती होते तेव्हा तुमच्यापासून दूर गेलेली ती प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे खेचली जाते. आता तुम्हाला दुसरा उपाय सांगते. दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहेत 5 लवंगा, 5 खडी साखर, 5 गुळाचे छोटे छोटे खडे आणि 5 हिरव्या वेलच्या. सांगितलेलं सगळं सामान सेम प्रमाणात तुम्हाला घ्यायचं आहे, बरोबर त्याच मेजरमेंटने. त्याच्यानंतर घेतलेलं सगळं साहित्य तुम्हाला कुटायचं आहे, म्हणजे पावडर करा, मिक्सरमध्ये टाका किंवा खलबत्त्यात जशी जमेल तसं. त्यानंतर ही जी पावडर आहे ही तुम्हाला एका डबीत भरायची आहे. चांदीची असेल तर उत्तम, नसेल तर कुठलीही एक डबी घ्या, त्या डबीमध्ये ही पावडर भरा. आता ही पावडर जेव्हा तुम्ही त्या डबीमध्ये भराल तेव्हा तुम्हाला ती कमीत कमी तुमच्या घरामध्ये 7 दिवस ठेवायची आहे. किती? 7 दिवस बंदिस्त, न उघडता, न हलवता, न तिला हात लावता, न त्याच्यामध्ये काही एखादा आपला बोट वगैरे घालता. 7 दिवस तुम्हाला तुमच्या घरात कुठेही ती बंदिस्त ठेवायची आहे. 7 दिवस पूर्ण झाले की त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीशी बोलाल किंवा तुम्ही पतीसाठी हा उपाय करताय, पती ऐकत नाही आहे, तुमची बहीण ऐकत नाही आहे, आई ऐकत नाही आहे, सासू ऐकत नाही आहे, तुम्हाला फक्त त्यातली थोडीशी पावडर काढायची आहे. आपल्या 2 बोटांमध्ये थोडी पावडर बाहेर काढा, 3 वेळा त्याच्यावरती फुंक मारा आणि तुम्ही त्या व्यक्तीला कुठलाही एखादा पदार्थ खायला द्या. गोड बनवू शकता, तिखट बनवू शकता, काहीही. त्या व्यक्तीच्या त्या पदार्थामध्ये तुम्हाला ते थोडंसं टाकायचं आहे आणि त्या व्यक्तीला ते खाऊ घालायचं आहे. बघा, आता कितीही दिवस तुम्ही ती पुरवा, 8 दिवस, 15 दिवस, महिनाभर तुमच्यावर आहे. पण तुम्हाला सांगते, जेवढे दिवस तुम्ही त्या व्यक्तीला ते द्याल त्या तेवढ्या दिवसांमध्ये किंवा त्याच्या अगदी आधीच तुम्हाला याचा अनुभव यायला सुरुवात होईल. ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करताय, जी व्यक्ती तुमच्याशी बोलत नाही ती व्यक्ती स्वतःहून तुमच्याशी बोलत आहे. कारण लवंग असेल, त्याच्यामध्ये हिरवी वेलची असेल किंवा मग खडी साखर असेल किंवा गूळ असेल, 4ही गोष्टी ग्रहांशी निगडीत आहेत. बऱ्याच वेळा आपले काहीतरी ग्रह दोष देतात, त्रास देतात, कमकुवत असतात आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला खूप प्रॉब्लेम येतात. बऱ्याच वेळा काय होतं की म्हणजे आपल्या कुंडलीमध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये एखादी 7.5 सुरू असते, त्यामध्ये सुद्धा आपलं कोणाशी पटत नाही. कित्येक वेळा असं होतं की आपल्याकडे सगळं असतं पण आपली अट्रॅक्शन पॉवर थोडीशी कमी असते, आकर्षण क्षमता, लोक आपल्याकडे पटकन खेचली जात नाही. आता हे कशामुळं होतं तर बऱ्याच वेळा आपल्या ग्रहांच्याच काही कमतरतेमुळे होतं. पण जे सांगितलेलं साहित्य आहे ते जेव्हा तुम्ही एकत्र घेताय आणि जेव्हा त्याची पावडर करून अभिमंत्रित करून त्या व्यक्तीला ती खाऊ घालताय तेव्हा ती प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होते, वश होते. तुमचे अस्थिर असणारे ग्रह स्थिर होतात आणि ग्रह जे आहेत हे उच्चांकावर जातात, ज्यामुळे तुमचे काही मतभेद असतील तर ते सुद्धा दूर होतात. 2ही उपाय फक्त चांगल्याच गोष्टींसाठी करायचे आहेत. चुकूनही कुणाला तरी मुद्दामून खेचण्यासाठी, जबरदस्तीसाठी हा उपाय करू नका. लागू पडणार नाही. जिथे गरज असेल तिथेच करा.